महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे। विरोधकांनी या हल्ल्यासाठी भाजपवर टीका करत सरकारला जबाबदार ठरवलंय। डाव्या विचारसरणीच्या ऐतिहासिक योगदानावरून आणि वीरप्पन यांच्या मुलीच्या भाजप प्रवेशावरूनही चांगलाच वाद पेटलाय। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेली शाईफेक आणि वीरप्पन यांच्या मुलीला भाजपमध्ये दिलेला प्रवेश यावर संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे। प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकून हल्ला केला। गायकवाड यांनी हा हल्ला त्यांच्या प्रगतिशील विचारांविरोधात आणि मराठा समाजावरील हल्ला असल्याचा आरोप केला। विरोधकांनी भाजपवर हल्लेखोरांना पाठबळ दिल्याचा दावा करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। भाजपचा संबंध आहे, ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपासचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक। मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते। आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय। या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही। त्या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये। पण राऊत साहेब, या प्रकरणात फडणवीस सतत म्हणत आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील, मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील, पण ज्यांचे नक्षलवाद आणि एक शहरी नक्षलवाद तुम्ही ठरवणार ना। जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे। तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहात, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहे। ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो। देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे, तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगताही हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो। डाव्या विचारसरणीचा इतिहास आणि योगदान। डाव्या विचारसरणीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, अहिल्या रांगणेकर यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढा दिला। सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकनेही डाव्या विचारांचा पाठपुरावा केला असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं। आपापल्या पद्धतीनं काम करते आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलंय का? नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा। कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला, डावी विचारसरणी आणली। सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते, ज्यांचा पुतळा मोदींनी बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होतं। कॉम्रेड रणदिवे, अहिल्या रांगणेकर ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली। भारतीय जनता पक्ष नव्हता, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता। हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता, कम्युनिस्ट होता। कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी, ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले। सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते। त्यांना काय इतिहास माहिती आहे? जरा विषय काय माहिती आहे? यांना माहिती आहे का? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आज जगातले एक मराठी माणूस, सन्माननीय कम्युनिस्ट होते। आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो, आम्हाला माहिती आहे। अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, तारा रेड्डी ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे। भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं, वैचारिक पूर्वजांचं
महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतं योगदान नाही आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता. फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. वीरप्पन यांच्या मुलीचा भाजप प्रवेश यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, नक्षलवादी नेते वीरप्पन यांची मुलगी विद्या राणी हिने 2024 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. वीरप्पन हे डाव्या विचारसरणीशी निगडीत होते आणि त्यांच्या मुलीला भाजप प्रवेशाने वैचारिक विरोधाभासावर प्रश्न उपस्थित झालेत. विरोधकांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभ्यासाचा अभाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आणि ज्या वीरप्पनच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, ज्या वीरप्पनच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी अभ्यास करा.